बॉलिवूड सिनेमांमधली आई म्हणजे कशी, बेटा मैंने तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है, किंवा मग हिरो जेव्हा विलनच्या अड्ड्यावर जातो तेव्हा दोरखंडाने जिला बांधलेलं असतं ती असहाय्य आई, किंवा बदला घेण्यासाठी आपल्या मुलांचा पुनर्जन्म होईपर्यंत वाट बघणारी आणि मेरे करण अर्जुन आएंगे असं म्हणणारी ती आई. पण आता काळ बदललाय. आता रवीना टंडनचा मातृ असेल किंवा श्रीदेवीचा मॉम असेल, सूड नाट्यांमध्ये सुद्धा महत्वाची असते ती आई. गलत और बहुत गलत में से चुनना हो तो आप क्या चुनेंगे? घरावर आलेलं संकट दूर करण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी स्वतः मैदानात उतरलेल्या आईची गोष्ट म्हणजेच मॉम. तर हे असं सूडनाट्य वगैरे आपण बऱ्याच वेळेला बघितलंय. म्हणजे B.R. चोप्रांचा आज की आवाज होता राज बब्बरचा, तिथपासून ते आमिर खानच्या गजनीपर्यंत, किंवा श्रीदेवीचा चिरणी होता, आर्मी होता. बदला तो हमने बहुत देखा है. मग या मॉम मध्ये डिफरंट काय? वेगळं असं काही नसेलही, पण वेगळं काय आहे तर ह्यातली मांडणी. आता या मांडणीत नाविन्य म्हणजे काय, तर जी मुलगी आहे तिला गुंडांनी गाडीत कोंबलंय, त्याच्यानंतर आतमध्ये गाडीत काय होतं ते दाखवण्यापेक्षा गाडीचे वेगवेगळे शॉट्स बाहेरून आपल्याला दिसत राहतात. सुनसान रस्त्यावरून गाडी अशी चालली आहे ते आपण बघत राहतो, एक म्युझिक वाजतंय आणि त्या तेवढ्यामुळे तो सीन जो आहे तो जास्त प्रभावी होतो. यातले पोलीस सुद्धा जे आहेत ना ते अजिबात फिल्मी वाटत नाहीत. कोर्टातला खटला सुद्धा खराखुरा वाटावा असा नो वन किल्ड जेसिकामध्ये होता ना, अगदी तसाच. या अशाच काही गोष्टींमुळे हा जो मॉम आहे तो इतर सूड नाट्यांपेक्षा थोडा वेगळा ठरतो, इतकंच. अब मुझे नहीं पता जो मैं कर रहा हूँ वो ठीक है या गलत है. गलत है. आप यहाँ स्कूल में दिस इज योर लास्ट चांस. नवाजुद्दीन सिद्दीकीने पुन्हा एकदा तगडा परफॉर्मन्स दिलाय. म्हणजे आता हे परत परत सांगायची खरं तर गरज नाहीये, पण त्याला जो रोल मिळालेला आहे त्या लहान रोलमध्ये सुद्धा जे संवाद त्याला मिळाले त्या संवादांचंही त्याने सोनं केलंय. बरं, लुक वेगळा आहे, त्यात त्याची एक नजर जी आहे ती बघण्यासारखी आहे. मर्द कभी रेप नहीं करते, भगवान ने इसीलिए माँ बनाई है. हा म्हणजे माझ्या तोंडून जाऊ दे, तुम्ही त्याच्या तोंडून ते संवाद ऐका, तुम्हाला जास्त मजा येईल. भगवान हर जगह नहीं होता है डीके जी, इसीलिए तो उसने माँ बनाई है. आता श्रीदेवी बरोबर त्याचा आर्ट गॅलरी मधला सीन आहे, अक्षय खन्ना बरोबर पोलीस स्टेशन मधला सीन आहे. हे सगळे सीन्स आहेत ना त्याने खाऊन टाकलेले आहेत. हा चला खूप आराम झाला, आता थोडं काम करूया असं म्हणत अक्षय खन्नाने हा रोल केला असं वाटत राहतं. नाही म्हणजे त्याने काम चांगलं केलंय हो, पण हा रोल कुणीही केला असता असा झालेला आहे. बाकी श्रीदेवी मॅम म्हणजे आपलं श्रीदेवी मॉम ज्या आहेत तर त्यांच्यासाठीच खरं तर हा रोल लिहिलेला आहे. त्यांनी पण इमोशनल सीन्समध्ये चांगलं काम केलंय. मुळात ही जी आई आहे ना ती सुडानं पेटलेली वगैरे नाहीये, ती शांत डोक्याने बदला घेणारी आहे. त्यामुळे हा जो शांत करारीपणा आहे ना तो श्रीदेवींनी चांगला दाखवलाय. सपोर्टिंग कास्ट ह्याच्यातली महत्वाची आहे. म्हणजे श्रीदेवीच्या नवऱ्याचा रोल केलाय अदनान सिद्दीकीने आणि मुलीचा रोल केलाय सजल अलीने. दोघेही पाकिस्तानी आहेत. नाही ते जाऊ दे, कारण त्यांचं काम चांगलं आहे, आपण ते पाकिस्तानी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करूया. खरंच त्याची दोघांची कामं खूप चांगली आहेत. बाकी A.R. रहमान साहेबांचं संगीत आहे हे वेगळं सांगायला लागतं, कारण तशी काही गाणी बिडी फार काही हिट झालेली नाही आहेत आणि संगीताचा काही फारसा प्रभाव सिनेमावर पडलाय असंही काही वाटत नाही. एकंदरीत नो वन किल्ड जेसिका किंवा पिंक सारख्या सिनेमांचा दर्जा हा सिनेमा गाठत नसला तरी तुम्हाला बॉलिवूड सूडनाट्य वगैरे आवडत असतील ना तरी एकदा हा सिनेमा बघायला काही हरकत नाही. रवी उद्यावरच्या या मॉमला मी देतोय 3 पॉपकॉर्न. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आमचं अद्भुत चॅनल जे आहे यूट्यूबवर त्यावर पॉपकॉर्न पे चर्चा नावाचा शो आहे. नाही तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही तो तुमच्या मॉमला सुद्धा दाखवा, नक्की त्यांना आवडेल, कारण तसं आक्षेपार्ह याच्यामध्ये काही नाही आहे. आणि तुमच्या मॉमना सांगा की त्यांच्या पण मैत्रिणींना तो दाखवायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं अद्भुत चॅनल आहे ना सबस्क्राईब करा, त्यांना सांगा, हां मॉमला, त्या करतील आवडीने, मला माहिती आहे.